नमस्कार, मी प्रतीक्षा. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बटाट्याची सुकी भाजी. ही टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही जर डोसे, उत्तप्पा जर बनवले तर त्याच्यासोबतसुद्धा खायला खूप छान लागते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याजवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी पाहता येतील. तर बटाट्याच्या सुक्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया आपण. तर इथं मी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतले आहेत आणि त्यामध्ये उकडताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून बटाट्याला चव छान येते. टोमॅटो घेतला आहे, एक कांदा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं मी बारीक वाटून घेतले, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता, हळद, जिरे, मीठ आणि मोहरी. तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे मी इथे. कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घ्यायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पहिल्यांदा आपण जिरे टाकून घेऊया. जिरं थोडंसं तडतडलं की मोहरी टाकून घ्यायची आणि थोडीशी हळद. हे छान परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण आलं आणि लसणाची जे बारीक वाटून घेतलेलं मी ते टाकून घेऊ. थोडं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा. यामध्ये लसणाची आणि आल्याची टेस्ट खूप छान येते बटाट्याच्या भाजीला. तर थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. जे चांगले भाजले जावे तेच पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा टाकून घ्यायचे, जेणेकरून कढीपत्ता, मिरची थोडीशी छान परतली की मग भाजीला चव छान येते. तर इथं मी थोड्या वेळ मिरची परतून घेत आहे तेलामध्ये. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडीशी नंतरून टाकायची. कोथिंबीरीचा पण वास छान येतो भाजीला, त्यामुळं तेलामध्येच कोथिंबीर मस्त परतून घ्यायची. ह्याच वेळेस कोथिंबीर टाकायची, नंतरून मग कांदा टाकून घेते. कांदा छान परतून घ्यायचा. तर थोडासा कांदा परतला, कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये मग आपण टोमॅटो टाकून घेऊ. तर इथं मी एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकते. टोमॅटो पण मस्त परतून घ्यायचा. टोमॅटो चांगला परतला जावा म्हणून इथं आपण मीठ टाकून घेऊया. जर तुम्हाला टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण टोमॅटो टाकून छान चव येते. त्यानंतर आपण ह्यामध्ये जे 4 बटाटे उकडून घेतलेले मी ते टाकून घेऊ. मीठ अंदाजानेच टाकायचं, जेणेकरून आपण बटाटे उकडताना सुद्धा मीठ टाकलेलं, त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर छान असं परतून घ्यायचं. ही बटाट्याची भाजी लहान मुलांना सुद्धा खूप आवडते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर तुम्हीही लहान मुलांसाठी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. आता आपण याला एक वाफ द्यायची. त्यासाठी झाकण ठेवून घेऊया. मस्त असं परतून घ्यायची भाजी.
एक वाफेमध्ये भाजी मस्त परतली जाते. गॅस लो ठेवायचा. कमी गॅसवरतीच परतून घ्यायची भाजी. त्यानंतर आपण जी थोडीशी राहिलेली कोथिंबीर ती शेवटी टाकून घेऊ. तर इथं आपली भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही बटाट्याची सुकी भाजी नक्की एकदा करून पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. तर ही पहा, मस्त अशी बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे.